नमस्कार, मी ज्योती. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर आज आपण हॉटेलमध्ये जशी आपल्याला पुरी भाजी भेटते अगदी तशीच आपण पुरी भाजी अवघ्या काही मिनिटामध्ये तयार करणार आहोत. तर एकदा तुम्ही अशा प्रकारे जर पुरी भाजी बनवली तर बाहेरची पुरी भाजी खाणं विसरून जाल, एवढी खायला मस्त लागते. तर रेसिपी अगदी सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपण ही रेसिपीला सुरुवात करायची आहे. तर यासाठी सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण फोडणीसाठी जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे. आणि कांदा आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित फ्राय होईल. तर या ठिकाणी बघू शकता कांदा व्यवस्थित मी भाजून घेतलेला आहे. तर कांद्याला हलकासा रंग यायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण फ्रेश आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तर कोणतीही भाजी करताना आलं लसूण पेस्ट नेहमी फ्रेश घालायची, तेव्हाच भाजी आपली खूप मस्त होते. तर या ठिकाणी आपण आलं लसूण पेस्ट देखील व्यवस्थित भाजलेली आहे. आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे. टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित गाळ करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी टोमॅटो व्यवस्थित आपला मॅश व्हावा यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातलं की टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. तर या ठिकाणी आपण व्यवस्थित टोमॅटो सॉफ्ट करून घेऊया. तर टोमॅटो आपला व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया. सगळ्यात अगोदर अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे, पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत आणि एक चमचा यामध्ये मी लाल तिखट घालणार आहे. तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला म्हणजे यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे. तर बटाट्याची भाजी करताना तुम्ही पावभाजीचा मसाला जर घातला तर टेस्ट खूप छान येते. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण मसाला व्यवस्थित शिजावा आणि वरती छान तेल यावं यासाठी आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम ठेवायची आहे. आता यामध्ये आपण पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे. छान चटपटीत टेस्ट यावी यासाठी इथे मी चाट मसाला घातलेला आहे. तर अशा प्रकारे एकदा तुम्ही भाजी बनवून पहा, खायला खूप मस्त लागते. एकदा जर तुम्ही ही भाजी बनवली तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावरती अशा प्रकारची भाजी खाणं विसरून जाल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटानंतर मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे. वरती तेल आलेलं आहे, म्हणजे मसाला आपला व्यवस्थित भाजलेला आहे. आता यामध्ये मी 4 उकडलेले बटाटे अशा प्रकारे मॅश करून घेणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अवघ्या काही मिनिटामध्ये आणि घरातील काही मसाल्यांमध्ये आपण अगदी झटपट पण खायला खूप मस्त लागणारी भाजी बनवणार आहोत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर या ठिकाणी आता आपण या मसाल्यांमध्ये हा बटाटा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर मसाल्यांचा खूप मस्त असा फ्लेवर येत आहे. तर अशी सुक्की भाजी देखील तुम्ही डब्यासाठी देऊ शकता. आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तर या ठिकाणी बघू शकता पाणी घातल्यानंतर आता आपण भाजीला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर आता यावरती आपण कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि वरून छान गार्निशिंग करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिट व्यवस्थित ही भाजी उकळून घ्यायची आहे, म्हणजे भाजीला वरती तर्री खूप छान येते. तर या ठिकाणी बघू शकता भाजी आपली उकळत आहे. आता आपण ही दुसऱ्या गॅसवरती ठेवूया आणि झटपट अशी आपण पुरी तळून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता पुरी मी व्यवस्थित बनवून घेतलेली होती. आता ही पुरी आपण व्यवस्थित तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघू शकता माझ्याकडे शिल्लक पीठ राहिलं होतं, तर त्याचीच मी पुरी बनवून घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरी किती आपली मस्त टम्म अशी फुगलेली आहे. तर आता ही पुरी आपण व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर दुसरी देखील पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. तर पुरी तळताना त्यावरती अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी आपली व्यवस्थित फुगल्या जाते. तर या ठिकाणी पलटी करून दुसरी ही पुरी आपण व्यवस्थित भाजून घेऊया. तर या ठिकाणी आपली झटपट अशी पुरी भाजी बनवून तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता किती दाटसर अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. घरामध्ये काही कार्यक्रम असेल किंवा पाहुणे मंडळी येणार असतील तरी देखील तुम्ही अशा प्रकारे अगदी झटपट अशी पुरी भाजीची भाजी बनवून त्यांना खायला घालू शकता. तर अगदी मस्त आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या ठिकाणी बघू शकता भाजी आपण घेतलेली आहे. आता आपण गरमागरम पुऱ्या तळलेल्या होत्या त्या देखील घ्यायच्या आहेत. तर तुम्ही बघू शकता पुऱ्या देखील व्यवस्थित टम्म अशा फुगलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला जोडीला कांदा घ्यायचा आहे आणि ही मस्त अशी भाजी आपण एन्जॉय करायची आहे. आता यातली एक पुरी मी तुम्हाला कट करून दाखवते. तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे.
तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.